कुंभकर्णाची झोप वेगळी आणि संसारामधली झोप वेगळी. आपण संध्याकाळची झोप घेतो आणि सगळ्यात मोठी संसारिक झोप घेतो. संसारिक झोप म्हणजे रात्रंदिवस काम, रात्रंदिवस काम, रात्रंदिवस काम. पण या जीवाचं कसं होईल याची काळजी कोणाला? संतांना. म्हणून प्रपंचामध्ये झोपी जायचं, प्रपंचामध्ये जागा राहायचं आणि जागा राहून त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. उठा जागे वारे आता, आणि जागा होऊन काय करायचं? स्मरण करा पंढरीनाथा. पंढरीनाथाचं स्मरण करायचं. पण याला झोपी घातलं, कारण झोपीनं फार मोठा अनर्थ होतो. तो पडल्यानंतर कसा दिसायला लागला वाल्मिकजी सांगतात. तो झोपला ना, झोपल्यावर कसा दिसायला लागला वाल्मिकजी सांगतात. मंदराचळ आडवा पडला कि महावृक्ष उन्माळीला, निद्रा भरे गुरु लागला तिने दश दिशा घुमघुमती. एखादा मंदराचळ पर्वत जसा पडावा तसा तो कुंभकर्ण पडलेला आहे. बर पडला तर पडला, घोरावी लागला. याच्या घोरण्यानं जसं महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपण टाळी जर वाजवली ना त्याचा प्रतिध्वनी येत असतो, प्रतिध्वनी घुमघुमतो आवाज. तसा याच्या घोरण्यानं या आबाळाखाली या सृष्टीमध्ये घुमू लागला. मग घोरण्याचा आवाज त्याचा कमी असेल का दादा? तो कुंभकर्ण होता. हौशयाती श्वापदे काननी, श्वासासरशी प्रवेशती घ्राणी, उच्चास टाकीता धरणी, बाहेर पडती आरडत गेला. घोरायला लागला. पण जेव्हा तो श्वास घ्यायचा ना, श्वासासरशी घोडे, हत्ती, म्हशी आत जायच्या आत. त्याची नागपुरी म्हणजे काय ऐश्वर्या राय सारखी होती का? काय सुंदर कुंभकर्णाची होती. मशीन हत्ती श्वासासरशी नाका वाटत जायचे दादा. एक एक गोपाळाच्या 200 मशीन गोपाळ आत गेला श्वास घेतल्या सरशी. 2 महिने झाले गोपाळ म्हशी सापडीत होता पोटात कुंभकर्णाच्या. म्हशी सापडात तेवढ्यात एक वारीक दादा पाटलाची दाढी करायला चालले आणि जी कातर हातातली वाजता आणि ते वारीक दादा दुसऱ्या नागपुरीतून गेला आतमध्ये. 3 महिन्यांनी वारकाची गोपाळाची भेट झाली. जय हरी जय हरी. कुंकड आले नावी दादा, माझी कातर हरे. कातर? अरे 200 म्हशीतला एकीचा पत्ता नाही. कातर कोणत्या कोपऱ्यात अडकली